कोकणी पद्धतीनं वाटपाची डाळ बघूयात आज. सगळ्या डाळींना तोड देईल ही डाळ. एकच नंबर लागते, एकदा नक्की ट्राय करा. 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली. दोन्ही डाळी मिक्स करून 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या. मग त्यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ घालायचं. एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडंसं हिंग यामध्ये घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरनं एक पळी तेलाची घालायची आणि छानपैकी कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, त्यानंतरनं हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि हिरवीगार अशी कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची आणि याचं जाडसर असं वाटण तयार करायचं. अजिबात पाण्याचा वापर न करताच हे वाटण तयार करा. आता आपली डाळही शिजली आहे. डाळ छान गोठून घ्यायची. त्यानंतरनं कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतरनं जिरं घालायचं. जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची. मग त्यामध्ये 2-4 कढीपत्त्याची पानं घालायची आणि मग बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा. कांदा छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ. आपण डाळीमध्ये शिजतानाही हळद मीठ घातलं होतं, त्या हिशोबाने यामध्ये हळद मीठ घाला. त्यानंतरनं वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचे आणि हे वाटणही आपल्याला असं छान परतवून घ्यायचं. वाटणाचा खूप छान सुवास यायला सुरू होतो. आता यामध्ये पावडर मसाले म्हणजे लाल तिखट थोडंसं घालून घ्यायचं. त्यानंतरनं धनेपूडही घालू शकता. आता आपली डाळ यामध्ये टाकून घ्यायची. डाळ पहिल्यांदा मी तशीच टाकली आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून टाकलीत तरीही चालेल. डाळ टाकल्यानंतरनं कोमट पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे. तुम्हीही कोमट किंवा गरम पाणी ॲड करा. थंड पाणी ॲड करू नका, त्यानं डाळीची चव कमी होते. आता छान अशी उकळी आली आहे. 2-4 उकळ्या येईपर्यंत 5-1 मिनटं आपल्याला ही डाळ उकळवून घ्यायची. त्यानंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि छान अशी डाळ छान उकळून द्यायची. आता आपली डाळ बऱ्यापैकी तयार आहे. पाहू शकता, ह्या डाळीसोबत भात, चपाती किंवा चुरून भाकरीही छान लागते. ही डाळ भात असेल तर मग काय, फक्त एखादी मिरची आणि पापडासोबतही संपूर्ण जेवण होऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. एखादी कमेंट नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.